पुढच्या राजकीय रिपोर्टकडे। सत्ता स्थापनेचं घोडं नेमकं कुठे अडलंय हे स्पष्ट होणं बाकी आहे। त्यातच मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झालं नाही। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं गृह खातं आणि अर्थ खात्यावरून फडणवीस आणि अजित पवारांना डिवचलंय। त्यावरचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। सेनेला हवाय डॅशिंग गृहमंत्री, अर्थ खातंही हवं सक्षम नेत्याच्या हाती। अजितदादांच्या खात्यावर शिंदेंचा डोळा। विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावरही महायुतीचं सत्ता स्थापनेचं घोडं अडलेलं आहे। महायुतीतला बेबनाव या निमित्तानं समोर आला। एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच शिंदे सेनेनं फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला। मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असले तरी गृहमंत्रीपद आमच्याकडे असावं हा नैसर्गिक नियम आहे। गृह खात्यावर एखादा डॅशिंग नेता असायला पाहिजे असं वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केलं। शिरसाठांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे गृह खातं शिवसेनेला मिळण्याबाबत अजूनही ठाम असल्याचे संकेत मिळतायत। इतकंच नाही तर अर्थ खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा असंही शिरसाठांनी म्हटलंय। जर यदा कदाचित जर ते भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे। जरूर त्या खात्यामार्फत होऊ शकतो म्हणून एक जबाबदारी म्हणून त्या खात्याकडे पाहिलं जातं आणि जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं निश्चित आमच्याकडे असायला काही हरकत नसते। महायुतीतही अजित पवारांची कोंडी केली जात होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते असं वादग्रस्त विधान शिवसेनेचे तत्कालीन मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं होतं। कारण दादांनी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कामांना मंजुरी दिली नव्हती। हाच राग विजयानंतर शमला नाही असं चित्र आहे। कारण शिंदे सेनेनं अर्थ खात्याबाबतही टिप्पणी केली। या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा असं म्हटलंय। दिलेला शब्द पाळणं हे शिंदे साहेबाचं वैशिष्ट्य आहे। म्हणून जर असं खातं किंवा खात्याने मान्यता दिली तर आनंद आहे, नसता अशा खात्याचा कारभार सुद्धा सक्षम माणसाकडे जाणं गरजेचं आहे हे असं आमचं वैयक्तिक मत आहे। अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे। दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे सगळ्या राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते। साताऱ्यातील आपल्या गावी ते गेले। त्यामुळे महायुतीच्या खातेवाटपाची बैठक लांबणीवर पडली आहे। अशातच आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा गृह खातंच नव्हे तर अजितदादांच्या अर्थ खात्यावरही डोळा असल्याचं पुढे आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।